आणखी एक मोठी बातमी आहे। हिंजवडीमधील बस जळीत कांडाचा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। यामध्ये बस पेटवून चालक पळ काढतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। बसमधून काही प्रवासी वेळीच बाहेर पडले, त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। 3 कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकानंच केल्याचं पोलीस तपासातून उघड झालेलं आहे। पण ज्यांना जीवे मारायचं होतं ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात जीव गेला। आग लागल्यानंतर पुढे बसलेल्यांनी तात्काळ खाली उडी मारली आणि ते थोडक्यात वाचले। तर मागच्या बाजूला असलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो लॉक झाल्याने 4 कर्मचारी आगीत होरपळले। तर या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। कोणत्या गोष्टी निदर्शनास आल्या की ज्या संशयास्पद होत्या? कारण आतापर्यंतच्या अनुभवावरून असं लक्षात येतंय की शॉर्ट सर्किटने आग लागली असेल तर ती एवढ्या लवकर पेटत नाही गाडी किंवा एवढ्या लवकर पसरत नाही। इथं काहीतरी गैर आहे आणि ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलला गेलो, ड्रायव्हर हा इंज्युअर्ड आहे आणि तो अनकॉन्शियस आहे म्हणून सांगण्यात आलं। पण डॉक्टरांनी प्रयत्न केले, आम्ही त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण एक सोंग घेतलेला माणूस किती वेळ तो झोपणार असं लक्षात आलं की त्याचे कंपनीतल्या काही वर्कर्सशी वाद होते आणि गेल्या वर्षी दिवाळीच्या वेळेस त्याचा पगाराचं कपात झाली होती, पगारासंदर्भातलं त्याचं डिस्प्यूट होतं आणि परवाच्या दिवशी त्याला त्याचा डबा जेवायला मिळाला नाही याचाही त्याचा राग होता आणि त्याला चालक असतानाही इतर मजुरीची कामं दिली जात होती, त्या संदर्भात त्याचा थोडासा दुखावला गेला होता। त्यावरून झालेल्या वादात त्याने परवाच्या दिवशी घरी जाताना बेन्झिन जे आहे सॉल्व्हंट ते कंपनीतनं सोबत घेतलं 1 लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येताना ते सोबत घेऊन आणि जे मशीन साफ करायला कापडाच्या चिंध्या लागतात त्या चिंध्या त्याने आपल्या पायाखाली ठेवल्या होत्या आणि ज्यावेळेस तो घरून निघाल्यानंतर 14 लोकांना घेऊन फेज 1च्या सर्कलला आला आणि तिथं त्याने गाडी बाजूला घेतली। ते बेन्झिन कापडांवर ओतलं आणि काडीपेटीने ते पेटवलं आणि गाडी तशीच पुढे नेली। त्यावेळेस त्याच्या पायालाही आग लागली, चटका लागला, म्हणून तो तसाच उठून बाहेर पळाला। आगीचा भडका उडण्याआधी भडका उडाला त्या आरोपीच्या डोक्यातील रागाचा। त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं प्रत्येकाने गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून यापुढे या परिसरामध्ये काय वेगवेगळे उपक्रम घेतले जातात किंवा काय दक्षता घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी। तर हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हुंबर्डी विरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केले। पण या प्रकरणामध्ये आरोपी जनार्दनला नाहक गौलं जात असल्याचा आरोप त्याच्या पत्नी आणि भावानं केलाय। जनार्दन हुंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाच कसा असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणताना त्यांना कंपनीमधील कोणीच का रोखलं नाही असा सवालही त्याच्या कुटुंबियांनी केलाय। तर त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपी जनार्दन हुंबर्डेकर यांचे नातेवाईक माझ्यासोबत आहेत, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सख्खे भाऊ। त्यांचे नेमके काही आक्षेप आहेत आपण जाणून घेऊया। आता त्यांची प्रकृती कशी आहे त्याबद्दल आधी सांगा आणि एकंदरीत हे जे आरोप त्यांच्यावर ठेवले गेले त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? मी पावणे 8 वाजेपर्यंत होती, पावणे 8 वाजेपर्यंत होती, पण त्यांना मी जाऊन बघून आले, फक्त हात हलवला आणि असं केलं, बघा एवढंच मात्र केलं, बाकी काही केलं नाही। त्याच्यानंतर मी घरी गेली। घरी जाताना मला मध्येच म्हणजे फोन केला की न्यूज ऐकली का की असं न्यूजमध्ये सांगतायत म्हणून। तर मी म्हटलं अरे हे सगळं खोटं आहे, तर हे म्हणजे जर असं करू शकत नाही तर मग हे लोक न्यूजवरती असं दाखवतात का? जर त्यांना बोलायलाही येत नाही, ते हातवारे फक्त ते हलवत आहेत, तर मग पोलीस अशी स्टेटमेंट घेऊच कसे शकतात? एवढंच माझा आक्षेप होता। म्हणून मी पत्रकार परिषदेला बोलून म्हटलं आपले मुद्दे मांडावे। आणि आता नवीन मुद्दा काढला की चपाती दिली नाही त्या रागाने मी केली। अशी कुठली बायको आहे की नवऱ्याला सकाळी जो डायबिटीस आहे, ज्याला सकाळी गोळी खाल्ल्यानंतर नाश्ता खाल्ल्यानंतर काहीतरी खावं लागतं गोळी घेतल्यानंतर, ती अशी बायको करेल का की बाबा त्यांना देणार नाही म्हणून? माझा पण मग पोलीस म्हणतात की हे सगळे केमिकल त्यांनी घेतले आणि पूर्वनियोजित कट। अरे पण ते केमिकल घेतलं, समजा ते कंपनीतनं केमिकल घेतलं, तुम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं, तुम्हाला गाडी दिसली, मग बाकीचे कर्मचारी बाकीचे लोकांनी का नाही विचारले की बाबा तू केमिकल घेऊन कुठे जातं? आजच कसं त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते केमिकल दिसलं। 12 प्रवासी होते एवढं मला कळलं, पण नक्की कोण कोण आहे ते मला पण सांगता येणार नाही। पण त्याच्यामध्ये माझे स्वतःच्या मोठ्या बहिणीचे मिस्टर विश्वास खानविलकर हे सुद्धा होते आणि मी असं ऐकलं आहे की ही गाडी
त्यांनी जेव्हा हे करायचं होतं तेव्हा पूर्ण गाडी त्यांनी सगळे दरवाजे लॉक केले. तर सगळे दरवाजे लॉक केले असते तर त्याच्यातनं 3 माणसं जे असे बाहेर पडले की त्यांना काही एक खरचटलेलं निशाणसुद्धा नाही. शिवाय माझे जे भावचे आहेत ते सुद्धा त्या गाडीतनंच उडी मारून बाहेर पडले. जर दरवाजे लॉक असते तर त्यांनी गाडीतनं उडी मारली कशी असती आणि फक्त त्यांच्या कानाला तुम्हाला असं म्हणायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी देखील कोणी सहभागी असू शकतंय? अ, आता हे तर मी सांगू शकत नाही, पण त्यांना ह्या प्रकरणात गोवलं जातं एवढं तरी मला नक्की सांगायचं आहे आणि माझा भाऊ निर्दोष आहे. प्रतिनिधी सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गोविंद, काय सांगाल? एकीकडे त्यांचे कुटुंबीय, ह्या जो बस चालक आहे त्याचे कुटुंबीय काही सवाल उपस्थित करताना दिसत आहेत. अशामध्ये पोलिसांनी कोणत्या ग्राउंडवर चालकानं हे सगळं केल्याचं म्हटलेलं आहे आणि दुसरं म्हणजे त्या चालकाची सध्याची स्थिती कशी आहे? खरं तर आता या मध्ये जे पोलिसांनी तपास केलेला आहे त्यानुसार जो चालक आहे तो आरोपी आहे आणि त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असं पोलिसांचं म्हणणं आहे. खरं तर ज्या कंपनीमध्ये तो काम करत होता ती कंपनी आणि जिथे ही घटना घडली त्या घटनास्थळावर मी आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवतो की हाच उतार आहे. या उतारामध्ये याच ठिकाणी आधी त्यांनी इथे गाडी उभी केली त्याची आणि जे केमिकल आणलं होतं त्याला आग लावली आणि तो या गाडीतनं उतरून या उतारामध्ये त्यांनी ही गाडी अशीच खाली सोडून दिली. ती धावत्या गाडीतनं जी सगळी प्रवासी होती ते दुहेरी अडकले होते की एवढ्या धावत्या गाडीतनं आपण खाली पडलो तर आपल्याला लक्षात येईल की आत्ताही एवढी वर्दळ आहे, एखादी दुसरी गाडी धडकली तर आपण मरू शकतो आणि दुसरीकडे आग वाढत होती आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये गाडी 200 मीटरवर गेली आणि तिथे त्या केमिकलचा स्फोट झाला आणि पुढची घटना आपण सगळ्यांनी पाहिली. खरं तर कंपनी याच ठिकाणी गाडीला का त्याला पेटवायचं होतं तर इथून काही अंतरावर ती वेमा ग्राफिक्स जी कंपनी आहे ती होती आणि आपण जे कृत्य करतोय ते कंपनीच्या मालकाच्या लक्षात यायला हवं की आपण हे कृत्य करू शकतो, म्हणून त्यांनी कट रचून इथेच आणून म्हणजे धायरी ते पुणे इथपर्यंत त्यांनी प्रवास केला आणि इथे आणून त्यांनी गाडीमध्ये जे केमिकल होतं त्याला पेटवलं. या सगळ्याचं अर्थातच पोलिसांनी तपास केला. पोलिसांच्या साठी 2 महत्वाच्या गोष्टी होत्या की शॉर्ट सर्किट जर झाला असेल तर एवढा मोठा स्फोट होऊ शकत नाही आणि म्हणून या एरियाचे जे डीसीपी जे आहेत, पोलीस उपायुक्त जे आहेत विशाल गायकवाड, हे स्वतः केमिकल इंजिनियर आहेत आणि त्यामुळे त्यांना या सगळ्याची शंका आली की नक्की इथे ज्वलनशील पदार्थ एखादा तरी असावा आणि त्या दृष्टीने तपास केल्यानंतर ज्या कंपनीमध्ये हा चालक काम करत होता ती प्रिंटिंग प्रेसची कंपनी आहे आणि तिथे वापरलं जाणारा अत्यंत निश्चितच. घातक ज्वलनशील केमिकल जे आहे त्यांनी आदल्या दिवशी घेतलं होतं आणि म्हणून तो या सगळं हे कृत्य करू शकला. आता जे म्हणतायत की त्याचे जे नातेवाईक जे आक्षेप घेत आहेत की बरोबर आहे. तो शुद्धीत नसताना त्याचं स्टेटमेंट घेतलं, या संदर्भामध्ये पोलिसांना आता उत्तरे द्यावे लागतील. मात्र हीच जागा आहे जिथे ही घटना घडली आणि 4 जणांचा बळी गेला. अजून 2 निश्चितच. जे जखमी आहेत गोविंद. त्यांची अवस्था अत्यंत निश्चितच गोविंद, याविषयी